नमस्कार. मी सुभाष मिसाळ, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सिलर, मीडिया ॲडमिशन प्रोसेस, जय विजय अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, कालच आपली नीटची परीक्षा संपली. काही जण चिंतेमध्ये आहेत तर काही जण या ठिकाणी आनंदामध्ये आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्याला कमी स्कोर होते अशा विद्यार्थ्यांनी चिंतेत राहण्याचं काही कारण नाही, कारण आमची जय विजय अकॅडमी तुमच्या सेवेसाठी आहे. तुमचा कितीही कमी स्कोर जर असेल तरीही तुम्हाला त्याप्रमाणे त्या राज्यामध्ये तुमच्या बजेटप्रमाणे या ठिकाणी हिमाचल प्रदेशापासून ते खाली पॉंडिचेरीपर्यंतच्या राज्यामध्ये चांगल्या कॉलेजला अगदी ऑथेंटिक पद्धतीने ॲडमिशन करून देण्याची पूर्ण जबाबदारी आमची आहे. आमची अकॅडमी गेल्या 10 वर्षापासून अकलूजमध्ये काम करते आहे. प्रत्येक वर्षी या ठिकाणी 400 ते 500 विद्यार्थ्यांचं मेडिकल ॲडमिशन या ठिकाणी आम्ही पूर्ण करतो आहे. गेल्या वर्षी 457 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन मेडिकल पूर्ण आम्ही केलेलं आहेत. तर चालू वर्षी परीक्षा संपली, आता रिझल्ट होईल. परंतु रिझल्ट होण्यापूर्वीही या ठिकाणी आपण जो नीट स्कोरचा अंदाज काढलेला असेल काही ॲन्सर कीद्वारे, त्या ॲन्सर कीवरून किंवा त्या असणाऱ्या तुमच्या अंदाजावरून तुम्हाला कोणतं कॉलेज मिळेल, महाराष्ट्रामध्ये मिळेल का नाही, किंवा कोणत्या राज्यामध्ये मिळेल, ही पूर्णपणे ऑथेंटिक पद्धतीनं आम्ही या ठिकाणी मार्गदर्शन शिबिर एक ठेवत असतो. तो येत्या रविवारी या ठिकाणी हे शिबिर होईल. हे शिबिर पूर्णपणे मोफत असतं. आमच्या अकॅडमीला जर तुम्ही जॉईन झाला तर पूर्णपणे तुम्ही जॉईन झाल्यापासून ती प्रक्रिया संपेपर्यंत अगदी 4 ते 5 महिने तुम्हाला ऑथेंटिक पद्धतीनं माहिती पुरवली जाते आणि तुमचे कॉलेज तुमच्या मेरिटप्रमाणे, तुमच्या बजेटप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी मिळवून दिलं जातं. आतापर्यंत 10 वर्षामध्ये अशा पद्धतीची आम्ही सेवा केलेली आहे. आता राहिला विषय, चालू वर्षीची नीट परीक्षा झालेली आहे. या नीट परीक्षेचा कट ऑफ काय असेल, तर विद्यार्थी आणि पालक मित्र हो, आम्ही अनेक विद्यार्थ्याला कालपासून कॉल केलेले आहेत. कालच या ठिकाणी क्लिप आम्ही प्रसारित करणार होतो, परंतु अजूनही काही ॲनालिसिस, काही विद्यार्थ्यांचं बोलणं राहिलेलं होतं. अनेक विद्यार्थ्यांशी बोलणं झाल्यानंतर एक असा अंदाज आहे, तो अंदाज असा आहे की जो 2026चा कालचा जो नीटचाच पेपर होता, हा 2024 प्रमाणे तो सोपाही नव्हता, इझीही नव्हता, किंवा 2025 प्रमाणे तो टफही नव्हता. तर हा एक पेपर मिडियम स्वरूपाचा, मध्यम स्वरूपाचा पेपर होता. त्यामुळे चालू वर्षाचा जो कट ऑफ आहे तो थोडक्यात 2024 प्रमाणे 629 पर्यंत, कारण 2024मध्ये 629 पर्यंत कट ऑफ होता, इतका हायर लागणार नाही. आणि 2025ला खूप टफ पेपर होता, त्याचा जो कट ऑफ होता तो 505 होता. इतका या ठिकाणी टफ म्हणजे इतका कमीसुद्धा तो येणार नाही. तर हा जो आहे 2026चा कट ऑफ हा 2023 प्रमाणे येईल असा एक आमचा अंदाज आहे. आणि तो साधारणपणे 575च्या आसपास, ज्या विद्यार्थ्यांना 575 म्हणजे 570 ते 580च्या आसपास स्कोर होईल अशा विद्यार्थ्याला महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना 540 ते 550 मार्क्स मिळतील अशा विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळेल. आणि इतर विद्यार्थी जे आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी नंतर महाराष्ट्रानंतर केरळ आहे, जिथं फी कमी असते, 7 लाख रुपये पर इयर. त्यानंतर छत्तीसगड आहे, तिथेही फी साधारणपणे 8 ते 9 लाख असते. त्यानंतर त्याचा कट ऑफ असतो. म्हणजे असे भारतातील अनेक राज्य आहेत आणि महाराष्ट्रानंतरचा कट ऑफ तशा पद्धतीनं असतो. त्यामुळे भारतामध्ये हिमाचल प्रदेशापासून ते खाली पॉंडिचेरी, केरळपर्यंत प्रत्येक राज्यामध्ये या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून ॲडमिशन आम्ही केलेले आहेत. तर तुम्हाला जर अशा पद्धतीचे ॲडमिशन अगदी ऑथेंटिकपणे घ्यायचं असेल तर आमच्या अकॅडमीला जॉईन व्हा. आमच्या अकॅडमी अकलूजमधील नवीन स्टँडजवळ औदुंबर नगर येथे आहे. आमचा जो मोबाईल नंबर आहे तो 9767712222 आहे. या मोबाईल नंबरशी आपण संपर्क साधा. आमचं मोफत सेमिनार जे पूर्णपणे तुम्हाला याच्यामध्ये कट ऑफ सांगितले जातील, चालू वर्ष कशा पद्धतीचा कट ऑफ असेल आणि तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स काय असतील, डॉक्युमेंट्स कसे काढायचे, कास्ट सर्टिफिकेट कोणाला लागते, कास्ट व्हॅलिडिटी कोणाला लागते, कशा पद्धतीची असावी, त्यानंतर काही डॉक्युमेंट्स असतील, काही मेडिकल सर्टिफिकेट असतील, याविषयीचा संपूर्ण जो आढावा आहे याचं या मार्गदर्शन शिबिरामध्ये या ठिकाणी उपयोग केला जाईल. तुमच्या काही शंका असतील त्या शंकेचं निरसनसुद्धा केले जाईल. हे शिबिर अगदी मोफत असतं. आता येत्या रविवारी हे शिबिर अकलूजमध्ये आयोजित केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचं आहे, शिबिरला यायचं आहे, आमच्या अकॅडमीशी जॉईन व्हायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी कॉल करा किंवा आमच्या ऑफिसला एक वेळ अवश्य भेट द्या. तुमच्या मार्क्सप्रमाणे, तुमच्या बजेटप्रमाणे अगदी योग्य कॉलेजला तुमचं ॲडमिशन आम्ही करून देऊ. ही अगदी ऑथेंटिकपणे विश्वासाने या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतोय. फक्त एक वेळ जॉईन व्हा, कारण भारतामध्ये कुठेही आता ऑफलाईन ॲडमिशन राहिलेलं नाही. ॲडमिशन फक्त ऑनलाईनच होतं, हे लक्षात घ्या. कुठेही कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका.
कोणालाही मोठी रक्कम किंवा पैसे देत बसू नका. फक्त ऑनलाईन ॲडमिशन होतं. काय असेल ती काउन्सिलिंग फीद्वारेच आम्ही तुम्हाला ॲडमिशन अगदी चांगल्या कॉलेजला करून द्यावं. मग ते MBBS असू द्या, BMS असू द्या, BHMS असू द्या, फिजिओथेरपी असू द्या किंवा व्हेटरनरी असू द्या. कोणत्याही राज्यामध्ये महाराष्ट्रासह ते हिमाचल प्रदेश असू द्या, पश्चिम बंगाल असू द्या किंवा उत्तराखंड असू द्या, उत्तर प्रदेश असू द्या, बिहार असू द्या, कर्नाटक असू द्या, तुमचं म्हणजे कुठलेही जे आपले राज्य आहे त्या सगळ्या राज्यामध्ये ॲडमिशन अगदी चांगल्या पद्धतीनं करून देऊ. एक वेळ अवश्य भेट द्या. आमच्या मोफत शिबिर आहे, अवश्य आपण या. आपल्या पूर्ण संख्येचं निरसन करून दिलं जाईल आणि अगदी कास्टवाईज कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला या शिबिरामध्ये सांगण्यात येईल की जेणेकरून तुम्हाला पुढील तयारी किंवा पुढे काय करावं लागेल याचा अंदाज येईल. एकमेव आपल्या सोलापूर जिल्ह्यामधील अकॅडमी आहे ती म्हणजे JVJ अकॅडमी. अगदी ऑथेंटिक पद्धतीनं तुमचं ॲडमिशन करून देईल. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.